झटपट तयार होणारा पदार्थ, एकदम टेस्टी मस्त. तर चला तर सुरू करूया. आधी पॅन ठेवलं गॅसवर, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. जास्त काही वस्तू वापरल्या जात नाही, जे घरात आहे त्याच वापरल्या जाते. एकदम भन्नाट टेस्टी असा पदार्थ आहे. तर बघा आता जिरे होऊ देते. त्याच्यानंतर एक कांदा कट करून घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित कांद्याला टाकते याच्यामध्ये. आणि 3 लसणाच्या कळ्या सोलून घेतल्या, मोठ्या साईजच्या आहे. तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर ते पण टाकू शकता. याला छान शेकून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट टाकली तर ती लवकर जळते, म्हणून अख्ख्या लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहे. बघा छान होऊ द्यायचे. ब्राऊनसर झाले की याच्यामध्ये मी आता हे शेंगदाणे मी 50 ग्रॅम घेतलेले आहे. वाटीनी, एक छोट्या वाटीनी वाटीभर, म्हणजे ते 50 ग्रॅम आहे. त्याला छान होऊ देते. कच्चा शेंगदाणा टाकला म्हणून शेकल्या जाऊ देते. आणि तोपर्यंत कांदा पण चांगला होऊन गेला आहे, हलकासा ब्राऊन होऊन गेला आहे. तसंच लसणाच्या कळ्या पण शेकल्या गेल्या. आता याला मी एका डिशमध्ये काढून घेतला आधी. त्याच्यानंतर पॅनमध्ये जे तेल उरले आहे त्याच्यामध्ये मी आता मोठ्या मोठ्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या टाकते. धुवून स्वच्छ घेतल्या, अख्ख्याच टाकते, तुम्ही तुकडे करून टाकू शकता. आता मेन म्हणजे शिरेचा दोडका आपण घेतो, त्याला भाजी करतो, साईडला त्याचे सालं फेकून देतो. असं वाटते वेस्टेज आहे, पण ही वस्तू वेस्टेज नसते. याच्यामध्ये खरेखुरे विटॅमिन्स असतात. तर मी ते सालं घेतले. 250 ते 300 ग्रॅम माझ्याकडे दोडके होते. त्याची भाजी करताना मी ते सालं साईडला ठेवून दिले आणि ते आता मी शेकायला घेतले. सालांना व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. मिरच्या आणि सालं दोन्ही व्यवस्थित शेकल्या गेले पाहिजे. आता मेन वस्तू म्हणजे जिरे, आपले तीळ घेतलेले आहे. तीळ 1 चमचा ते वापरलेलं आहे. तिळाने चव छान येते म्हणून. आता हे सर्व शेकल्या गेलं आहे. आता मी याला मिक्सरमधनं काढते. बरेच जण ही चटणी बनवतात, पण ही माझ्या पद्धतीने तुम्ही एक वेळा करून बघा. तर तेव्हा अगदी व्हिडिओ छोटा आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा. बघा छान मिक्सरमधून जाडसर काढलं आहे, खूप बारीक नाही. तुम्ही टिफिनवर म्हणा किंवा एरवी घरी भाजी करायची इच्छा नाही आहे आणि सालं केव्हा आज भाजी केली तर फ्रीजमध्ये सालं ठेवून द्या, उद्या करता येते त्याची चटणी. आता बघा मी तेलामध्ये मोहरी टाकली. 1 चमचा तेल टाकलं पॅनमध्ये आधी आणि मोहरी टाकली. अर्धा चमचा हळद टाकलं. काही जास्त हे तर नाहीच वापरायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरात आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्येच बनणार आहे, पण चवीला भारी बनणार आहे. आता ही पेस्ट टाकून दिली केलेली पहिले. त्याच्यामध्ये 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा तिखट, तसंच चवीनुसार मीठ आणि हळद तर ऑलरेडी टाकलीच आहे. त्याच्यामुळे आता हे सगळं होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्ध लिंबू टाकायचं आहे तुम्हाला. लिंबाच्या रसाने या चटणीची चव खूप छान येते. आता बघा चटणी तयार झाली आहे. तुम्ही बनवा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो